हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे कोजागरी पौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना कोजागरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता ना रात्रीच्या 9 वाजलेले आहेत, 9:15 वगैरे, आणि आता ना रात्रीच्या 9:15 वाजलेले आहेत आणि मी 9:15 वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे, कारण सकाळपासून काही ब्लॉगच बनवलं नाही आहे। आणि तुम्ही पाहू शकता छान येते ना कोजागरी पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही पाहू शकता बघा, चंद्र ना 9:30-10 वाजता ना असा आलेला आहे। आणि आता चला काहीतरी आता आपण ना कोजागरी पौर्णिमेनिमित्तानं स्पेशल असं ना मसाला दूध बनवायला घेऊया। आणि तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण कसं आहे। तर आता ना रात्रीच्या 10 वाजलेल्या आहेत आणि सगळीकडे शांतता आहे। शेगडीवरती ना दूध तापून घेतलेलं आहे आणि ते ना मी कढई पण घेतलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी वेलदोडे घेतले, बदाम, काजू, पिस्ते वगैरे घेतलेले आहेत। जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे ना तेवढाच घरच्या साहित्यापासून मी ना मसाला दूध बनवणार आहे। त्यासाठी ते मी पॅन घेतलेला आहे, कारण हे काजू आणि बदाम ना मी तुपामध्ये थोडंसं भाजून घेते आणि या कढईमध्ये मी आता दूध तापून घेते आणि खूप छान असं ना मी मसाला दूध बनवते। आणि हे वाटे घेतलेले आहे साखरेसाठी, बघूया थोडंसं प्रमाण लागतं साखरेचं, पण जास्तीचं काय गोड लागत नाही आहे। पण मसाला दूध म्हटलं एकदम खूप छान टेस्टी लागतं बरं का। आणि माझ्याकडे केशर नव्हतं म्हणून मी एवढ्याच साहित्यापासून मी मसाला दूध बनवणार आहे। आणि मसाला दूधसाठी ना मी इथे दूध पण तापून घेतलं आणि ही कढई ठेवणार आहे आता मी। ही आमची डेलीची म्हणजे फक्त मी खिरीसाठी आणि मसाला दूध वगैरे बनवायचं असेल ना मी ह्याच कढईमध्ये बनवते। आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी दूध ना या कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आणि आता ना छानपैकी ना दूध ढवळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ना या कढईला चिटकणार नाही। आणि तुम्ही पाहू शकता बरं का, दुधाला ना खूप छान अशी साय पण आलेली आहे। आणि थोडंसं मी दूध ना शिल्लक ठेवते सकाळी चहासाठी। आणि ते बघा मी दूध ना पूर्ण असं उकळायला ठेवलेलं आहे आणि अगोदरच मी गरम केलं तर म्हणून ह्याला काही जास्तीचा वेळ लागणार नाही आहे। आता चला की जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ना ड्रायफ्रूट्स ना ते सर्व मी तुपामध्ये वगैरे भाजून घेते, म्हणून मी इथे ना अगोदर ठेवलेलं आहे। आणि साखरेचं प्रमाण तरी अगदी कमी लागतं। आणि मसाला दूध ना मला दूध आवडत नाही तरी पण ना मला मसाला दूध ना खूप आवडतं। आणि आज कोजागरी पौर्णिमा असल्यामुळे ना सगळीकडे ना हे मसाला दूध बनवतात। आणि कोजागरी पौर्णिमा ना ही आश्विन महिन्यातील ना पौर्णिमेला ना साजरी केले जातात। आणि या दिवशी ना लक्ष्मीपूजन पण केलं जातं आणि खूप छान असा ना हा कोजागरी पौर्णिमा आहे। या दिवशी ना चंद्र ना पूर्णपणे ना असं आकाशात ना चमकत असतं। या दिवशी ना लक्ष्मी देवी ना पृथ्वीवर फिरत असते आणि कोजागरी म्हणजे ना कोण जागा आहे असा त्याचा अर्थ होतो। आणि इथे बघा छानपैकी ना मी दुधाला ना उकळी आलेली आहे आणि मी सारखे चमच्याच्या साहाय्याने दूध हलवून घेत असते। या दिवशी ना लोक ना सगळीकडे ना चंद्रप्रकाशात ना असं दूध मसाला बनवत असतात आणि या दिवशी ना जागरण राहतात आणि खेळ खेळतात, गायन, नृत्य, डान्स वगैरे जे काही आहे ना, गाण्याचे भेंडे वगैरे, डान्स वगैरे ते सर्व ना या रात्री ना सर्व लोक करत असतात। आणि छानपैकी असं ना चुलीवरती ना मसाला दूध बनवत असतात। आणि माझ्याकडे मी गॅसवरतीच मी मसाला दूध बनवलेला आहे। आणि खरं तर ना शक्यतो ना बाहेर चुलीवरती ना हा मसाला दूध बनवला जातो, कारण चंद्रप्रकाश ना या आपल्या दुधामध्ये पडत असतो आणि खूप छान ना चंद्राची किरणे या दुधामध्ये पडत असतात। आणि चंद्राची किरणे जर या मसाला दुधामध्ये पडले ना ते अमृतापेक्षा गोड असतं असं म्हणतात। आणि खरंच ना ते गोड पण आहे। आणि मसाला दूध ना यावेळी जसं बनवतात ना ह्याला पौर्णिमेला तसं अजिबात होत नाही। आणि इथे बघा मी ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते तुपामध्ये, मी ती त्याला बारीक ना मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे। आणि थोडीशी इथं वेलची पावडर बनवून ठेवलेली आहे आणि इथे जायफळसुद्धा घेतलेलं आहे। आणि आता ना मी दुधामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, माझ्याकडे केशर नव्हती म्हणून मी थोडीशी हळद टाकली आणि हळदीमुळे ना खूप छान त्याला रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि इथे ना मी मसाला दुधासाठी ना ड्रायफ्रूट्स ना मिक्सरमध्ये वाटलेलं ते मी याच्यामध्ये दुधामध्ये ॲड केलं आणि 5 मिनटं ना हे दुधाला ना सारखं परतत राहायचं। आणि नंतर ना 1-2-3 चमचे साखर ॲड केलेली आहे, तुमच्या गोडधोडीच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही वापरू शकता। आणि ते मी 2-3 चमचे साखर ॲड केली, आणखीन 5 मिनटं ना छान याला ना उकळी येऊ द्यायची। आणि खूप छान ना हे दूध लागतं बरं का, मसाला दूध।
आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच ना शरद पौर्णिमा, तर या रात्रीनं चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्याची ना अमृतासारखी गुणकारी मानलं जातं. म्हणून ना या दिवशी ना देवी पण पूजा केली जाते आणि लक्ष्मी देवीचा पण जन्म ना या दिवशी झाला, कोजागिरीच्या पौर्णिमे दिवशी. आणि मी इथे ना नंतर ना वरून थोडंसं जायफळ ना किसणीच्या साहाय्याने मी थोडंसं किसून घातलेलं आहे. जायफळामुळे ना खूप छान असं ना फ्लेवर या मसाला दुधामध्ये उतरतं. तर या रात्रीना चंद्राची किरणं ना पृथ्वीवर ना अमृतासारखी पडतात, म्हणून ना शरीराच्या पोषणासारखी अतिशय आणि फायदेशीर असतात बरं का. आणि म्हणूनच ना हे दूध ना आपण ना मी इथे गॅसवरती मसाला दूध बनवलेला आहे. आणि आता नंतर ना मी काही वेळानं ना मी चंद्राच्या म्हणजे वरती टेरेसवरती नेऊन ठेवणार आहे, कारण ना जेणेकरून ना अमृतासारखी गोड किरणे ना याच्यामध्ये मसाला दुधामध्ये पडतील. मी आता माझ्या इथे ना मसाला दूध तयार झालेलं आहे मी बनवलेलं. तर या चंद्रप्रकाशात ना मसाला दूध ना खूप छान असं मानलं जातं. तर कोजागरी शब्दाचा अर्थ ना खरंच खूप छान आहे, म्हणजे कोण जागा आहे असं होतं. आणि या दिवशी ना जागरण करतात खूप, म्हणजे सगळीकडे ना खूप छान असा हा उत्साह केला जातो. कोजागरी पौर्णिमेचं मसाले दूध बनवलं जातात. खूप छान असं डान्स गाणं वगैरे जे काही आहे ना त्यांनी ते सर्व एन्जॉय करत असतात. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी काचेच्या ग्लासमध्ये ना मी मसाला दूध ॲड केलेला आहे आणि इथे ना आपला मसाला दूध तयार झालेला आहे. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.